अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचा आजचा संदेश नक्की ऐका, कारण तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत दिव्य आशीर्वादांची प्राप्ती होईल. स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील. स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हे स्वामी राया, आजचा संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्तांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची लाट येऊ द्या. त्यांना तुमच्या दिव्य कृपेचा आशीर्वाद मिळू द्या. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश अर्धवट सोडू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचं निरसन करण्यासाठी, तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्यासाठी आणि तुम्हाला जीवनाच्या यशस्वी मार्गावर उभं करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्वितीय असा चमत्कार लवकरच घडणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा सोडली होती त्या गोष्टी तुम्हाला सहज मिळेल आणि तुमचं संपूर्ण जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटाला दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या दिव्य शक्तींच्या माध्यमातून स्वर्गीय देवदूतांना तुमच्या दिशेने पाठवलं आहे, ज्यामुळे तुमच्यावर कोणी वाईट नजर टाकू शकणार नाही. कोणत्याही विघ्नाचा प्रभाव तुमच्या घरावर पडू शकणार नाही आणि प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेने सुरक्षित राहील. जेव्हा संकटे अंगावर चाल करून येतात, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणांमध्ये संपूर्ण समर्पणाने शरण गेल्यास स्वामींच्या कृपेने अशा अद्भुत गोष्टी घडतील की संकट आपोआप नाहीसे होतात, दुःखांची जागा आनंद घेतो आणि जीवन नव्या उत्साहाने भरून जातं. कारण स्वामींची करुणा ही अनंत आहे आणि त्यांच्या भक्तांचा कधीही पराभव होऊ शकत नाही. तुमच्या हृदयात जर श्री स्वामी समर्थ महाराजांची नितांत श्रद्धा आणि निस्सीम भक्ती असेल तर हे नक्कीच लक्षात ठेवा की तुम्हाला आयुष्यात कोणी हरवू शकत नाही. कोणती अडचण तुम्हाला पराभूत करू शकत नाही, कारण स्वामींच्या कृपेचा स्पर्श ज्या जीवाला होतो त्याचे नशीबच बदलून जाते. दुःखाचे जळण असलेले मनही प्रफुल्लित होते. आत्मिक शांततेचा अनुभव सुद्धा भक्त घेत असतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नाहीत, ते एक महासागर आहेत. ज्या भक्तांनी त्यांच्या चरणांशी एकदा स्वतःला जोडून घेतलं त्यांना कधीही जीवनात भीती वाटत नाही, कधीही दुःखाला सामोरं जावं लागत नाही. कारण स्वामी समर्थ हेच परम आधार आहेत, परम त्राता आहेत आणि त्यांच्या कृपेच्या छायेखाली येणाऱ्या भक्ताचं जीवन नेहमी सुख, शांतता आणि समाधानाने भरलेलं असतं. जर तुम्ही ज्या गोष्टींसाठी आयुष्यात खूप मेहनत घेत आहात त्या मिळवण्यासाठी तुम्हाला कठीण संघर्ष करावा लागत असेल तर फक्त एकदा संपूर्ण मनोभावाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा. त्यांच्याशी मन मोकळं बोला आणि बघा त्यांचा चमत्कार कसा तुमच्या जीवनात एक नवी पहाट घेऊन येतो, जिथे प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या अनुकूल घडेल. जेव्हा तुम्हाला आयुष्यातील कठीण प्रसंगांनी, दुःखांनी आणि संकटांनी इतकं गांजून टाकलं असेल की कुठेही काही मार्ग उरत नसल्यासारखं वाटत असेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक हाक तुमच्या सर्व चिंता, दुःख आणि वेदना एका क्षणात नाहीसे करू शकते. आणि हे अविनाशी आहेत, अचल आहेत आणि त्यांच्या कृपेच्या छायेत असलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी ते सदैव जागृत आहेत. स्वामी समर्थ महाराज हे आपल्या जीवनामध्ये नेहमी चमत्कार घडवत असतात. स्वामी समर्थ महाराज हे स्वतः परमात्म्याचे प्रत्यक्ष रूप आहेत. ज्या भक्ताने त्यांना हृदयात स्थान दिलं त्यांच्या जीवनात कधीही दारिद्र्य, संकट, अपयश किंवा निराशा राहू शकत नाही, कारण स्वामींच्या कृपेने त्या भक्ताचं संपूर्ण आयुष्य चैतन्यमय होऊन जातं आणि प्रत्येक क्षण त्याच्यासाठी एका नव्या आनंदाची आणि समृद्धीची चाहूल घेऊन येतो. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या जीवनावर असावी असं मनोमन इच्छित असाल तर फक्त श्रद्धेने त्यांचं नाव घ्या.
त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मग बघा तुमचं संपूर्ण आयुष्य कसं एका नव्या तेजाने जाळून उठतं, जिथं कोणतंही संकट टिकू शकत नाही आणि जीवनात प्रत्येक गोष्ट अनुकूलतेने घडत जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करायची असेल तर कोणत्याही संकटाला घाबरू नका, कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नका, कारण जिथे स्वामींचं स्मरण आहे तिथे नकारात्मकता टिकत नाही, अडथळे येत नाहीत आणि जीवन सतत एका नव्या तेजाने आणि भक्तिमय आनंदाने पुढं जात राहतं. स्वामी भक्तांनो, जिथं तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात तिथं स्वतः परमेश्वराची उपस्थिती असते, कारण या जीवनात परमेश्वराच्या कृपेशिवाय काही घडू शकत नाही. म्हणून जे काही जीवनामध्ये होतंय सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनुसारच होत आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. त्यांच्या अनंत आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट नष्ट हो आणि तुमच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक समस्येचे समाधान एका क्षणात प्राप्त हो. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या परिवाराच्या रक्षणासाठी अदृश्य शक्तींना पाठवले असून त्या देवदूत तुमच्यासाठी कार्य करत आहेत. त्यामुळे कोणतेही संकट तुमच्याजवळ फिरकणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर विजय प्राप्त होईल. तुमच्या घरात शांतता, समृद्धी आणि समाधान यांचा वास राहण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा सदैव लाभो. तुमचे कुटुंब त्यांच्या आशीर्वादाने सुखी आणि निरोगी राहो. तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, संकट आणि समस्या एका क्षणात नाहीशा होतील, कारण श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या आयुष्याचा भार उचलत आहेत आणि त्यांच्या अद्भुत चमत्कारामुळे तुमचे भविष्य सोनेरी होणार आहे. तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी विशेष कृपेची योजना आखली आहे. आता फक्त श्रद्धा आणि भक्ती ठेवा, कारण लवकरच तुमच्यासमोर एक अशा प्रकाशाचा चमत्कार घडणार आहे ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण जाईल. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे संरक्षण लाभो. त्यांच्या दिव्य शक्तीने तुमच्या कुटुंबाला प्रत्येक संकटांपासून वाचवावे आणि तुम्हाला सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता प्रदान करावी. तुमच्या जीवनात जी संकटे वारंवार येतात, जे समस्यांचे ओझे तुम्हाला सहन करावे लागत आहे, ते सर्व काही एका क्षणात नाहीसे करण्याचे सामर्थ्य केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी विशेष कृपादृष्टी ठेवली आहे. तुमच्या जीवनात अपयश, निराशा आणि कठीण काळ आता समाप्त होणार आहे, कारण श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे सुद्धा दूर होतील. जीवनामध्ये किती अडथळे आले तरी स्वामी समर्थ महाराजांवर ठाम श्रद्धा ठेवा, कारण ते कधीच त्यांच्या भक्तांना एकटं सोडत नाहीत आणि तुमच्या पाठीशी त्यांची अदृश्य शक्ती नेहमी उभी असते. स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार हे अद्वितीय आणि अपूर्व आहेत. त्यांच्या कृपेने जे अशक्य वाटते ते सहज शक्य होते आणि केवळ एका क्षणात संकटावर मात करून जीवनात आनंदाचे प्रकाश पर्व सुरू होते. जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाले आहेत, तेव्हा स्वामी समर्थ महाराज स्वतः एक नवा मार्ग उघडतात आणि त्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते कधी अपयशी होऊ देत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणाऱ्या व्यक्तीवर कितीही कधीही संकट आली तरी ते टिकत नाहीत. स्वामींच्या कृपेने जीवनात चमत्कारिक परिवर्तन घडते आणि प्रत्येक भक्ताला समाधान, समृद्धी आणि शांततेचा अनुभव नक्कीच मिळतो. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण म्हणजे केवळ एक उपाय नाही, तर ते संपूर्ण जीवन बदलणारी दिव्य शक्ती आहे, जिच्या कृपेने कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद भक्ताला प्राप्त होते आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी आधीच तुमच्या जीवनाचा मार्ग ठरवून ठेवला आहे. फक्त तुम्हाला धैर्य आणि श्रद्धेने तो मार्ग अनुसरायचा आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादासोबत तुम्ही नक्कीच जोडून राहाल.
श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणं म्हणजे जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचे द्वार उघडणं. त्यांच्या कृपेने जे अशक्य वाटते ते सहज शक्य होते आणि आयुष्य आनंदाने भरून जाते. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच मिळते. त्यांच्या चरणांशी जोडलेले भक्त कधी एकटं पडत नाहीत, कारण ते सदैव त्यांच्या भक्तांच्या कल्याणासाठी कार्य करत असतात. तुमच्या मनात असलेले शंकेचे ढग दूर होऊन विश्वासाने भरलेली सूर्यप्रकाशासारखी दिव्य ऊर्जेची किरणं तुमच्या जीवनात झळकू लागतील, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्वितीय चमत्कार तुमच्या जीवनात लवकरच घडणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्याही विशेष विधीची आवश्यकता नाही. फक्त स्वामींवर निस्सीम श्रद्धा आणि भक्ती ठेवा आणि पहा तुमच्या जीवनात किती अद्भुत गोष्टी घडतात. स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडल्याचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांनाच कळते की स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने संकट केवळ नाहीशी होत नाहीत, तर जीवनात एक नवीन दिशा मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख आणि चिंत एका क्षणात नाहीशे होतील, कारण ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ महाराजांचे अनुग्रह आहे त्याला कोणत्याही संकटाने स्पर्श केला जात नाही. तुमच्या जीवनात जे अडचणी आणि कठीण प्रसंग आले आहेत ते सर्वस्वी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला अधिक सामर्थ्यशाली, धैर्यवान आणि विजयश्री मिळवणारा योद्धा बनवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ देव नाहीत, तर ते स्वयंभू परमात्मा आहेत. त्यांच्या एका कृपा कटाक्षाने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते. फक्त तुम्ही संपूर्ण भक्तिभावाने त्यांची उपासना केली पाहिजे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आणि अंधकाराला दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या मागे उभे आहेत. त्यांच्या आशीर्वादाची जाणीव ठेवा आणि त्यांच्या चरणांशी आपल्या हृदयाची नाळ जोडून ठेवा. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्ही ज्यासाठी खूप प्रयत्न करत आहात पण अद्याप यश मिळाले नाही, ते कार्य एका अद्भुत चमत्काराने पूर्ण होणार आहे. फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते त्रिकालदर्शी सुद्धा आहेत. ते तुमच्या भूतकाळातील कष्ट, वर्तमानातील संघर्ष आणि भविष्यातील विजय सर्व काही जाणतात आणि त्यांच्या कृपेने ते तुमच्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती बनवत असतात. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ठेवलेला एक छोटासा विश्वास सुद्धा आयुष्याला एका चमत्कारिक वळणावर नेऊ शकतो, जिथं सर्व काही शक्य होईल आणि प्रत्येक संकट आनंदात परिवर्तित नक्कीच होईल. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला, तुमच्या पिढ्यांना आणि तुमच्या वंशाला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अखंड प्रवाह लाभेल. जरी तुम्ही निष्ठेने त्यांची सेवा आणि नामस्मरण करत राहिलात तर हे सर्व काही शक्य होईल. ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण समर्पणाने श्री स्वामी समर्थ असा जप कराल, त्या क्षणी तुमचं संपूर्ण आयुष्य एका नवीन तेजाने उजळून निघेल आणि सर्व संकट देखील एका क्षणामध्ये नाहीशी होतील. स्वामी समर्थ महाराजांचे भक्त नेहमी त्यांच्या संरक्षणाच्या कवचाखाली असतात. कोणत्याही संकटाला ते पराभूत करू शकतात, कारण स्वामींचे संरक्षक स्वयं आपल्या जीवनाच्या रक्षणासाठी येतात. तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती असेल तर कोणतीही वाईट शक्ती, कोणताही अंधकार आणि कोणताही अनिष्ट प्रभाव तुमच्या घरात पाऊलही ठेवू शकणार नाही. स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि भक्ती करणाऱ्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही, कारण तेच अखंड दातृत्वाचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सदैव समृद्धी असते. तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि चिंता एका क्षणात नाहीशी होणार आहे, जर तुम्ही नितांत श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी संपूर्ण विश्वासाने नतमस्तक झालात. ज्या क्षणी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुमचे संपूर्ण जीवन समर्पित कराल, त्या क्षणी तुमच्या पूर्वजन्मातील कर्मसुद्धा त्यांच्या कृपेने क्षमा होतील आणि तुमच्या आयुष्याला नवा उजाळा मिळेल.
स्वामी समर्थ महाराज हे केवळ संकटांत रक्षण करणारे नाहीत, तर ते तुमच्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. त्यांची कृपा असेल तर अंधकारामध्येही प्रकाश आणि संकटामध्येही संधी मिळेल. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणाऱ्याच्या आयुष्यात कधी अपयश येत नाही, कारण त्यांच्या आशीर्वादाने साधे भक्तसुद्धा महान यशस्वी होत आले आहेत. स्वामी समर्थ महाराजांची कृपा असलेल्या भक्ताच्या घरात केवळ सुख, शांतता आणि समाधान वसते, कारण त्यांच्या नजरेखाली राहणाऱ्या भक्ताला कोणत्याही प्रकारचे संकट कधी भेडसावत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे की त्यांच्या एका उच्चाराने तुमच्या जीवनातील प्रत्येक अशक्य कार्य सहज शक्य होऊ शकतं. स्वामी समर्थ महाराज हे अखंड प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे मूर्तिमंत रूप आहेत. ज्यांच्या चरणी एकदा नतमस्तक झालात तर जीवनातील सर्व बंधने आणि वेदना दूर होतात. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या जीवनात असेल तर तुम्ही सोडलेली अपेक्षासुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्रकट होईल आणि सर्व काही तुमच्यासोबत चांगलं घडू लागेल. स्वामी भक्तांनो, ज्या गोष्टीची इच्छा तुम्ही स्वामींकडे केली आहे ती प्रत्येक गोष्ट स्वामी तुम्हाला नक्कीच देतील, म्हणून काळजी करू नका, संयम सोडू नका. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात किती मोठं संकट आलं तरी घाबरू नका, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ते संकट नाहीसं होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा योग्य मार्गसुद्धा नक्कीच स्वामी महाराज देतील. जेव्हा तुम्हाला वाटतं की या जगात कोणीच तुमच्या मदतीला नाही, तेव्हा लक्षात ठेवा की श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांचा अमोघ आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान घेऊन येईल. तुमच्या प्रामाणिक भक्तीला आणि श्रद्धेला श्री स्वामी समर्थ महाराज कधीच वाया जाऊ देत नाहीत. त्यांची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही ज्याची वाट बघत आहात ती सुख, समृद्धी तुमच्या आयुष्यात येण्याचा काळ जवळ आला आहे. कधीकधी वाटतं की आयुष्य संपूर्णपणे अंधारमय झालंय, पण अशावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एक खरी प्रार्थना केली की त्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्यांचे अलौकिक शक्ती तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या चरणी पूर्ण क्षमतेने नतमस्तक झालात तर स्वामी महाराज तुम्हाला चांगला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची केलेली सेवा आणि प्रार्थना कधीच वाया जात नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही नक्कीच करत राहा. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाची गरज लागेल तेव्हा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला तुमच्या मदतीसाठी धावून येतील. स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना आपल्याला अनेक अशा गोष्टींचा अनुभव मिळेल. काही गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी घडतील तर काही गोष्टींचा तुम्हाला त्रास नक्कीच होईल, परंतु लक्षात ठेवा सर्व गोष्टी या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच घडत असतात आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं देण्यासाठीच घडत असतात. म्हणून कधीही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर तुम्ही शंका उपस्थित करू नका. स्वामी भक्तांनो, जो भक्त परमेश्वराच्या चरणी श्रद्धेने आणि भक्तीने झुकतो त्याला परमेश्वर नक्कीच आपल्या आश्रयात घेतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि आनंदाचा आशीर्वाद नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, जीवनात किती अंधार असला तरी स्वामींच्या नामस्मरणाने तो अंधार दूर होतो आणि आत्म्याला नवा प्रकाश मिळतो, कारण स्वामींचं नाव हे भक्तांसाठी सर्व संकटांवरचं उत्तम औषध आहे. परमेश्वराच्या इच्छेशिवाय एकही पान हलत नाही. त्यामुळे आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थिती तुमच्या भल्यासाठीच आहे. स्वामी महाराजांवर निस्सीम श्रद्धा ठेवा आणि धीर सोडू नका. जोपर्यंत तुमच्या मनात स्वार्थ आणि अहंकार आहे तोपर्यंत स्वामींच्या कृपेचा लाभ तुम्हाला मिळू शकत नाही, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे नम्रतेने समर्पित करता तेव्हा स्वामींचं अनंत प्रेम आणि कृपा तुमच्या जीवनात प्रकट होते. स्वामी महाराज सांगतात की आयुष्यात संकट येणारच, पण त्या संकटांना सामोरं जाताना जर तुम्ही श्रद्धा आणि संयम सोडला नाही तर त्या संकटामधूनच तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घडेल. स्वामींच्या चरणी शरण गेलात की आयुष्यात किती मोठे अपयश
तुम्हाला सहन करावं लागलं तरी त्या अपयशावर तुम्ही नक्कीच विजय मिळवता. कारण स्वामींच्या भक्तांसाठी संकट ही केवळ परीक्षा असतात आणि जो भक्त मनोभावी श्रद्धा ठेवतो तो प्रत्येक परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण होतो. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात प्रेम, सेवाभाव आणि नम्रता असेल तर तुम्हाला कुठल्याही मंदिरातही जावं लागणार नाही, कारण तुमच्या अंतःकरणातच परमेश्वराचा वास असेल. स्वामी भक्तांनो, तुम्ही आयुष्यात किती मोठ्या अडचणींमध्ये असाल तरी त्या क्षणाला डगमगू नका, कारण स्वामींच्या आशीर्वादाने जे अशक्य वाटतं ते एका क्षणात शक्य होतं. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वर तुम्हाला नेहमीच योग्य वेळेत योग्य गोष्ट देतात, त्यामुळे कधी अधीर होऊ नका. त्यांच्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्य वेळीच घडेल. स्वामींच्या नामाचा जप हा केवळ एक प्रार्थना नसून तो तुमच्या आत्म्याला आणि विचारांना शुद्ध करणारी एक दिव्य शक्ती आहे. त्यामुळे स्वामींचा जप अखंडपणे करा आणि परमेश्वराच्या मार्गावर चालत राहा. स्वामी महाराज सांगतात की आयुष्य हे संघर्षाने भरलेलं असतं, पण ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दीप प्रज्वलित आहे तो कधी त्या संघर्षांमध्ये पराभूत होत नाही. स्वामींचं स्मरण म्हणजे जीवनात येणाऱ्या प्रत्येक वादळाला शांत करण्यासाठी मिळालेले अदृश्य कवच आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी त्यांच्या नावाचा जप करा आणि त्यांच्या आशीर्वादाची अनुभूती घ्या. स्वामी भक्तांनो, कधी विचार करू नका की माझं भाग्य वाईट आहे, कारण स्वामींच्या चरणी तुम्ही जेव्हा समर्पित होता तेव्हा तुमचं भाग्य स्वतः स्वामींच्या इच्छेनुसार घडवलं जातं. स्वामी महाराज सांगतात, तुमचं प्रत्येक कर्म हे भक्तीच्या भावनेने ओतप्रोत असेल तर त्यातून नक्कीच चांगलं फळ मिळेल, कारण भक्तीशिवाय केलेलं कर्म हे रिकाम्या घड्याळासारखं असतं. जो माणूस संकटांमध्ये परमेश्वराला विसरतो तो आपल्या खऱ्या आधारस्तंभावरून दूर जातो. त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती असो, स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय एकही पाऊल टाकू नका. स्वामी महाराज सांगतात की जर तुम्ही प्रामाणिकतेने तुमचं कर्म करत असाल तर त्याचं फळ देण्याची जबाबदारी परमेश्वराची आहे. त्यामुळे केवळ चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामींना कधीही केवळ तुमच्या इच्छांसाठी आठवू नका, तर त्यांना त्यांच्याच प्रेमासाठी स्मरा. कारण भक्ती ही निस्वार्थ असली तरच ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनातले कठीण प्रसंग हे तुमच्या श्रद्धेची कसोटी असतात. त्यामुळे अडचणी आल्या की घाबरू नका, त्या तुम्हाला आणखी बळकट बनवण्यासाठीच आलेल्या असतात. परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे, निष्कलंक श्रद्धा. कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा झरा वाहतो त्याला जगातील कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार जीवनात नेहमी निस्वार्थ भावनेने वागा, कारण परमेश्वराला तुम्ही काय घेतलं त्याचा विचार नसतो, पण तुम्ही काय दिलं त्याचा परमेश्वर नक्कीच विचार करतात. स्वामी भक्तांनो, देवाला शब्दांत नाही तर कृतीत प्रकट करा, कारण भक्ती ही फक्त जपण्याची गोष्ट नसून ती आचरणात आणायची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत तुम्ही भक्तीला कृतीत आणत नाही तोपर्यंत ती अपूर्ण आहे. स्वामी भक्तांनो, फक्त बोलून सर्व काही होत नाही, तर कृतीमध्ये भक्तिभाव असला पाहिजे. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी किती धावून जाता, इतरांच्या कल्याणासाठी काय करता, हे जास्त महत्त्वाचं आहे. फक्त स्वतःचा प्रपंच मोठा करणं यात कसली भक्ती नाही, परंतु आपल्यासोबतच दुसऱ्यांचाही विचार करणं यात खरी स्वामींची भक्ती आहे. स्वामी महाराज सांगतात, जीवनातील प्रत्येक क्षण हा ईश्वराचा प्रसाद आहे, त्यामुळे तो कधी वाया घालवू नका. तो सत्कर्म, सेवा आणि भक्तीने परिपूर्ण करा, कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण केल्याशिवाय आत्म्याला खरा शक्तीचा अनुभव येत नाही. कारण ज्याच्या हृदयात अहंकार, लोभ आणि मोह असतो तिथे परमेश्वराची कृपा कायमस्वरूपी वास करू शकत नाही. परमेश्वराचं नाव घेताना तुमच्या ओठांवर फक्त मंत्र असू नये, तर तुमच्या मनात निस्वार्थ प्रेम, तुमच्या कृतीत नम्रता आणि तुमच्या जीवनात दयाळूपणा असला पाहिजे. कारण खरी भक्ती ही केवळ शब्दांत नाही तर आचरणात असते.
स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात किती संकट आली तरी त्यांना दुर्बलता मानू नका. तर त्या संकटामधूनच परमेश्वराची योजना प्रकट होत असते. ज्याने श्रद्धा धरली त्याला अंतिम विजय नक्कीच मिळतो. स्वामी भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत सत्याचा त्याग करू नका, कारण परमेश्वर सत्यावर प्रेम करतात. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालतात तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी महाराजांचे आशीर्वाद हे वाऱ्यासारखे असतात. ते दिसत नाहीत, पण त्यांचा अनुभव तुम्हाला प्रत्येक पावलावर येत राहतो. फक्त तुम्ही त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामींच्या कृपेने काही मिळवता येऊ शकतं, पण तुम्हाला ती कृपा प्राप्त करण्यासाठी मन, वचन आणि कर्माने पूर्णपणे त्यांच्यावर समर्पित व्हावं लागेल. कारण अर्धवट भक्तीला कधीच पूर्ण फळ मिळत नाही. जीवनात संघर्ष तर असणारच, पण जर तुम्ही प्रत्येक संघर्षाला स्वामींच्या कृपेचा एक पाठ मिळवण्याची संधी मानली तर त्या प्रत्येक संघर्षातून तुम्ही अधिक मजबूत, अधिक शुद्ध आणि अधिक शांत बनाल. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वरावर अविचल विश्वास असलेल्या भक्ताची परीक्षा होते, पण ती परीक्षा त्याला जास्त उंचीवर नेण्यासाठीच असते. त्यामुळे संकटांमधून घाबरू नका, कारण ती संकटं तुम्हाला भविष्यातील मोठ्या आशीर्वादांची तयारी करून देतात. स्वामी महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण करणारा भक्त कधीही पराजित होत नाही, कारण त्यांचं आयुष्य स्वतःच्या इच्छेने नव्हे तर स्वामींच्या इच्छेने चालत असतं आणि त्यांच्या इच्छेत कधी अडथळे येत नाहीत. स्वामींचं नामस्मरण केवळ शब्दांत नको, ते मनाच्या खोल तळापासून व्हायला हवं. कारण जी भक्ती हृदयातून केली जाते तीच भक्ती भक्ताला मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाते. जीवनातील प्रत्येक दिवशी परमेश्वराची योजना कार्यरत असते. फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवण्याची आणि योग्य वेळी योग्य कृती करण्याची आवश्यकता असते. कारण श्रद्धा आणि परिश्रम मिळूनच जीवनात यश मिळतं. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या हृदयात दया नसेल, जर तुमच्या कृतीत निस्वार्थ भाव नसेल, तर तुमची प्रार्थना केवळ शब्दांची एक माळ ठरेल. भक्तीला खऱ्या अर्थाने परिणामकारक करायचं असेल तर तुम्हाला प्रेम आणि सेवा अंगीकारावी लागेल. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनाचा खरा उपयोग तोच आहे जेव्हा तुमचं अस्तित्व इतरांना आनंद, शांतता आणि निस्वार्थ टिकणारं प्रेम देण्यासाठी वापरलं जातं. कारण स्वार्थी जीवन फक्त स्वतःपुरतंच मर्यादित राहतं, पण निस्वार्थ जीवन हे अनंत काळ टिकणारं असतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा ही एखाद्या विशाल समुद्रासारखी असते, जी मिळवण्यासाठी तुमच्या श्रद्धेचा लहानसा पण खोलगट अशा पत्रासारखा ठेवा. कारण ज्या हृदयात श्रद्धेचं पात्र तयार झालं तिथं स्वामींची कृपा भरून वाहते. स्वामी महाराजांच्या शिकवणीत सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी दिवा लावता तेव्हा तुमच्या वाटेतील अंधार आपोआप नाहीसा होतो. म्हणून सदैव मदतीचा हात पुढे करा, कारण दुसऱ्यासाठी केलेले सत्कर्म हे तुमच्यासाठी देवत्वाचा आशीर्वाद म्हणून मिळवून देतील. परमेश्वरासमोर डोकं टेकवलं म्हणजे भक्ती नव्हे, तर त्यांच्या शिकवणीनुसार चालणं, त्यांच्या विचारांप्रमाणे कर्म करणं आणि इतरांमध्ये परमेश्वर पाहणं हीच खरी भक्ती आहे. स्वामी महाराज सांगतात, कधी अशा गोष्टी मागू नका ज्या फक्त तुमच्या सुखासाठी असतील, तर त्या मागा ज्या संपूर्ण जगासाठी कल्याणकारी ठरतील. कारण जेव्हा तुमच्या प्रार्थनेत व्यापकता असते तेव्हाच ती प्रभावी ठरते. स्वामी भक्तांनो, शांतता आणि समाधान बाहेर शोधू नका, ते तुमच्या आतच आहे. फक्त तुम्ही मन शांत करून स्वामींचं नामस्मरण करून त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवल्यानंतर तुम्हाला ते समजेल. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे, तुमच्या जीवनात काही घडलं तरी ते फक्त तुमच्या भल्यासाठीच होतं. त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानायला विसरू नका आणि वाईट काळात धैर्य आणि श्रद्धा सोडू नका. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही कराल ते सर्व काही स्वामींच्या कृपा आशीर्वादानेच करा. कारण तुम्ही कुठलीही गोष्ट स्वामींच्या कृपेशिवाय करू शकत नाही. म्हणून प्रत्येक कार्याची सुरुवात करताना स्वामी महाराजांचं नाव एकदा नक्कीच मुखामध्ये येऊ द्या. स्वामी भक्तांनो, जेव्हा आयुष्याची काटेरी वाट
आणि संकटांचा मळवट गडद होतो तेव्हा एक क्षण डोळे मिटून स्वामींचं स्मरण करा. कारण त्यांचं स्मरण म्हणजे जीवनातील अंधार दूर करणारा दिवा आहे, जो तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही मनातील कोणताही संशय दूर करता आणि श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी समर्पित होता, तेव्हा तुमच्या सर्व चिंता परमेश्वराच्या कृपेने नाहीशा होतात. त्यामुळे भक्तांनो, कोणतीही शंका मनात न ठेवता परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा. जगातील कोणतीही गोष्ट क्षणिक आहे. पैसा, प्रतिष्ठा, वैभव हे सर्व येत आणि जातं. पण स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांची कृपा जर एखाद्या भक्ताच्या जीवनात झाली तर ती अखंड राहते आणि तुमच्या प्रत्येक पावलाला दिव्य प्रकाश देत पुढे नेत राहते. स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला सतत मिळत राहतील, पण त्यासाठी तुमचं मन शुद्ध, कर्म पवित्र आणि विचार सात्विक असले पाहिजेत. कारण पावित्र्याच्या वाटेवर चालणाऱ्या भक्तालाच परमेश्वर स्वतःचा साक्षात्कार देतात. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जंगलात जाण्याची गरज नाही, पर्वतांवर चढण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण करा आणि निस्वार्थ भक्ती करा. कारण जिथे भक्ती निर्मळ असते तिथंच परमेश्वराचं वास्तव रूप प्रकट होतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात की परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि संकटांचा विचार सोडा. कारण ज्याचं मन श्रद्धेने भरलेलं असतं त्याच्यावर कधीही संकटांचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे भक्तांनो, संकटांना घाबरण्याऐवजी त्यांच्याकडे स्वामींच्या आशीर्वादाने सामोरं जा. स्वामींचं नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी तुमच्या आतल्या प्रत्येक नकारात्मक विचाराला नष्ट करून तुम्हाला आत्मशांती, समाधान आणि शक्ती प्रदान करते. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असाल आणि तुमच्या समस्या सुटत नसतील तर समजून घ्या की स्वामी महाराज तुम्हाला काहीतरी शिकवत आहेत. कारण भक्ताच्या एका अश्रूचं मूल्य त्यांना ज्ञात असतं आणि तो अश्रू आनंदात बदलायची वेळ येतेच. ज्या दिवशी तुम्ही अहंकार, द्वेष, लोभ आणि मोह यांचा त्याग करून स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हाल, त्या दिवशी तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होईल, जो केवळ शांतता, आनंद आणि आत्मिक उन्नतीने भरलेला असेल. स्वामी महाराज सांगतात, जर तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी विचार करता तर परमेश्वर तुमच्या सुखाचा विचार करतो. त्यामुळे स्वतःपुरतं विचार करण्याऐवजी इतरांसाठी काहीतरी सत्कर्म करण्याचा संकल्प नक्कीच करा. परमेश्वराची कृपा कधी, कुठे, कशा स्वरूपात प्रकट होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. म्हणून भक्तांनो, कधी विश्वास डळू देऊ नका. कारण तुमच्या श्रद्धेचा प्रत्येक क्षण परमेश्वराला तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करत असतो. स्वामी भक्तांनो, जीवन म्हणजे एक संग्राम आहे आणि त्या संग्रामात तुम्ही जर स्वामींच्या आशीर्वादाची तलवार हातात घेतली तर कोणतेही संकट तुमच्यावर विजय मिळवू शकणार नाही. कारण भक्ताच्या आत्मविश्वासाला आणि श्रद्धेला कोणतेही संकट हरवू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात कधी भीती बाळगू नका. कारण भीती ही मनाची कमकुवतता आहे आणि ज्याचं मन परमेश्वरावर पूर्णतः समर्पित आहे त्याला भीतीची आणि कुठल्याही अंधकाराचा कधीही स्पर्श होत नाही. स्वामी भक्तांनो, भक्ती हा सोपा मार्ग नाही, पण जो हा मार्ग एकदा स्वीकारतो त्याच्या जीवनात अशक्य काहीच राहत नाही. कारण जेव्हा भक्त आणि परमेश्वराचा संबंध दृढ होतो तेव्हा चमत्कार स्वतःच घडू लागतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं मन जर पवित्र असेल तर तुमच्याजवळ बसणारा प्रत्येकजण तुम्हाला देवता समान वाटेल. त्यामुळे आधी स्वतःचं मन स्वच्छ करा आणि मग तुम्हाला संपूर्ण जग सुंदर वाटू लागेल. जीवनातल्या प्रत्येक संघर्षाला एक संधी म्हणून पहा. कारण जेव्हा तुम्ही संघर्षावर मात करता तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात एका नवीन आनंदाचं आणि यशाचं पर्व घेऊन येते. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणतंही मोठं तप करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या जीवनात सत्य, निस्वार्थपणा आणि भक्ती आणा. कारण हेच गुण तुमचं जीवन एक तपस्वीचं जीवन बनवतात.
स्वामी भक्तांनो, कधीही अडचणींना शाप मानू नका, कारण त्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवण्यासाठीच परमेश्वराने दिलेले असतात. आणि ज्यांना परमेश्वराची कृपा असते ते कधीही संकटांना शरण जात नाहीत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात चमत्कार घडण्यासाठी कोणत्याही विशेष यज्ञाची गरज नाही, फक्त संपूर्ण श्रद्धा ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथं परमेश्वराची उपस्थिती नक्कीच असते. स्वामी भक्तांनो, अंधार किती गडद असू द्या, पण जर तुमच्या मनात भक्तीचा दिवा प्रज्वलित असेल तर तो अंधार कधीच कायमस्वरूपी राहू शकत नाही. कारण भक्तीच्या प्रकाशासमोर कोणतंही संकट तग धरू शकत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा ही अद्भुत आहे. स्वामी महाराज प्रत्येक भक्ताच्या जीवनात आपलं अस्तित्व निर्माण करतात. फक्त भक्तांनी योग्य प्रकारे मनोभावे भक्ती करायला हवी. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक अडथळा ही केवळ परमेश्वराने तुमच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा घ्यायची एक संधी आहे. म्हणून कधी घाबरू नका, कारण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुमच्या संपूर्ण हृदयाने परमेश्वराच्या चरणी तुम्ही समर्पित होता, तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या मदतीसाठी उभं राहतं. त्यामुळे भक्ती आणि समर्पण कधीही कमी करू नका. परमेश्वराच्या इच्छेनुसार घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत एक गूढ अर्थ असतो. तो अर्थ समजून घेण्यासाठी शांत मन, दृढ श्रद्धा आणि सततच्या नामस्मरणाची आवश्यकता असते. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे जणू तुम्ही तुमच्या जीवनाच्या वाटेवर सुरक्षेच्या दिव्याने चालत आहात. तो दिवा कधी मालवू देऊ नका, कारण तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. परमेश्वर कधी कोणाचं वाईट करत नाही, पण ते भक्तांच्या श्रद्धेची कसोटी घेतात. म्हणून संकट आली तरी न खचता अधिक विश्वासाने स्वामींच्या नावाचा जप करत पुढे चालत राहा. जीवनातील सुख आणि दुःख बदलत राहतात, पण स्वामी महाराजांचं प्रेम आणि कृपा अढळ राहते. त्यामुळे परिस्थितीशी संघर्ष करताना कधीही स्वामींचं स्मरण करायला विसरू नका. स्वामी महाराज म्हणतात की तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा आयुष्यात जिथे अंधार वाटतो तिथेही प्रकाश मिळतो. त्यामुळे श्रद्धा ही तुमची खरी शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, संकट ही पावसाच्या ढगांसारखी असतात. क्षणभर आकाश झाकोळलं तरीही सूर्य पुन्हा चमकतोच. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन प्रकाशमान होईल. स्वामी महाराजांचे चरणी पूर्ण समर्पण केल्यावरच मनाची अस्थिरता नाहीशी होते आणि तुमचं जीवन एक स्थिर, आनंदमय आणि समाधानाने भरलेला प्रवाहासारखं वाहू लागतं. जोपर्यंत तुमचं हृदय प्रामाणिक आहे आणि तुमचं कर्म निस्वार्थ आहे, तोपर्यंत स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी करतील. कारण भक्ताच्या अंतःकरणातील भाव त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या प्रयत्नात आणि प्रार्थनेत जर निष्ठा असेल तर कुठलाही अडथळा तुमच्या मार्गात टिकू शकत नाही. म्हणून भक्ती आणि कष्ट कधीही सोडू नका. परमेश्वर तुम्हाला नेहमी योग्य वेळेवर योग्य गोष्ट देतात. म्हणून कधीही उतावळेपणा करू नका, कारण भक्तीचा खरा अर्थ म्हणजे संयम आणि समर्पण. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे तुमच्या मनाचा खरा आधार आहे. जेव्हा तुम्हाला हरवल्यासारखं वाटेल तेव्हा स्वामींचं नाव घ्या आणि प्रत्येक अडचण आपोआप सुटत जाईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने कुठलीही गोष्ट अशक्य नाही. फक्त तुम्हाला तुमच्या मनातील भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराने दिलेला आहे. त्यामुळे तो सत्कर्म आणि सेवा यासाठी वापरा, कारण याच गोष्टी तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवतात. परमेश्वर तुमच्या हृदयात आहे, त्यामुळे बाहेर शोधण्यापेक्षा तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवा आणि त्या प्रकाशाने तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच सापडेल. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच जीवनातील सर्व संघर्ष सोपे होतात. म्हणून भक्तांनो, कधी परिस्थितीला दोष देऊ नका. त्याऐवजी स्वतःला अधिक भक्तिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करा.
जो स्वतःच्या जीवनाला भक्तीने समर्पित करतो त्याला स्वामी महाराज स्वतः मार्ग दाखवतात आणि त्याचं जीवन सुख, समाधान आणि आनंदाने भरून टाकतात. स्वामी महाराज सांगतात, भक्ती ही केवळ शब्दांनी व्यक्त करण्याची गोष्ट नाही, ती मनापासून अनुभवल्यावरच तिचं खरं सामर्थ्य कळतं. म्हणून भक्तीला हृदयातून स्वीकारा. स्वामी महाराजांची शिकवण आहे की जो स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतो, त्याचं प्रत्येक कार्य परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो, त्याला जीवनात कधी अपयशाचा सामना करावा लागत नाही. स्वामी महाराजांच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं जीवन हे एका सुंदर प्रवासासारखं असतं. फक्त त्या प्रवासात श्रद्धा आणि सेवा या दोन गोष्टी कायम बरोबर ठेवा. परमेश्वर फक्त शब्दांनी पूजला जात नाही, तर भक्तीच्या प्रेमाने आणि निष्कपट भावनेनेच परमेश्वर प्रसन्न होतात. त्यामुळे तुमच्या प्रार्थनेत खरा भाव ठेवा. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन म्हणजे तुमच्या कर्माचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे नेहमी सत्कर्म करा आणि तुमच्या जीवनाला भक्तीने समृद्ध करा. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने भक्तांचे जीवन कधी अंधारमय राहत नाही. फक्त त्या आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी श्रद्धेचा एक दिवा मनात कायम प्रज्वलित ठेवा. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. म्हणून प्रत्येक दिवशी नवीन संधी समजून सत्कर्म करा आणि स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार जीवन जगा. स्वामी भक्तांनो, जिथे स्वामी महाराज आपला कृपा आशीर्वाद टाकतात, तिथे सर्व गोष्टी ह्या आपोआप चांगल्या मार्गाला लागतात. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन फुलासारखं फुलणार आहे, सुगंधित होणार आहे आणि सर्वांना खुश करणार आहे. कारण स्वामींचे आशीर्वाद, स्वामींचं प्रेम आणि स्वामींचं मार्गदर्शन हे तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला आनंदी आणि संतुष्ट करणार आहे. स्वामी महाराजांचे आशीर्वाद सतत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहणार आहेत. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं कर्म आणि तुम्ही करत असलेले विचार हे स्वच्छ आणि प्रामाणिक असतात, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठीचे असतात, तेव्हा परमेश्वर स्वतः तुमचं जीवन चांगल्या मार्गावर नेऊन ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये निष्ठा आणि प्रामाणिकपणा असू द्या. कारण आपण जे कर्म करतोय त्यामुळे कोणाचं वाईट होणार नसेल तर परमेश्वर कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही जसं जसं चांगलं कर्म करत जाल आणि परमेश्वरावर विश्वास ठेवत जाल, तसं तसं तुमचं जीवन सुख आणि समाधानाने भरून जाणार आहे. म्हणून आजच चांगल्या कामांना सुरुवात करा. स्वामी भक्तांनो, कधीही तुमच्यावर मोठं संकट आलं तर घाबरू नका. कारण संकट हे स्वामींपेक्षा मोठं नाही, स्वामी सर्वांपेक्षा मोठे आहेत. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या भल्यासाठी कुठलंही कर्म करता, तेव्हा देव स्वतः तुमच्या जीवनात असं चमत्कार घडवतात की तुम्ही अधिक सामर्थ्यशाली बनता आणि तुम्ही अजून लोकांना मदत करण्याच्या भावनेने पुढे जात असता. स्वामी भक्तांनो, कुठल्याही चांगल्या कामाची जेव्हा आपण सुरुवात करतो आणि त्या चांगल्या कामामुळे इतरांचं भलं होत असेल, तर परमेश्वर स्वतः त्या कामाला वाढवतात, त्या कामामध्ये आपल्याला यश देत असतात. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेलं कुठलंही कार्य हे परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचतं. तुमची प्रत्येक प्रार्थना परमेश्वर ऐकत आहेत आणि योग्य वेळी त्या प्रार्थनेला उत्तरसुद्धा देणार आहेत. म्हणून चिंता करण्याची तुम्हाला कुठलीही गरज नाही. तुमचं कर्म हेच तुमचं भविष्य असणार आहे. स्वामी भक्तांनो, मन जर प्रामाणिक असेल आणि मनामध्ये कुठलाही द्वेष, अहंकार किंवा गर्व नसेल, तर तुमच्या मनामध्ये नेहमीच परमेश्वराचं अस्तित्व असेल, हे विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन हे चमत्काराने तेव्हाच भरून जाणार आहे जेव्हा तुमचा विश्वास हा परमेश्वरावर दृढ असेल आणि तुम्ही कुठल्याही नकारात्मकतेला आहारी जाणार नाही. तेव्हा तुमचं जीवन नक्की चमत्कारांनी भरलेलं असेल. स्वामी भक्तांनो, फक्त बाहेरच्या सांसारिक सुखांचा विचार करू नका, तर तुमच्या मनामध्ये असलेली शांतता, तुमचं समाधान याचाही विचार करा.
कारण फक्त बाहेरच्या गोष्टींनी मन प्रसन्न होत नाही, तर मनामध्ये सुख शांतता असणं खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, आपण हे जीवन जगतोय, या जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे परमेश्वराचा वरदान आहे. परमेश्वराने आपल्याला हे जीवन दिलं आहे, या जीवनाचा आपण आदर करायला हवा आणि जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने, सत्कर्माने आणि प्रामाणिक भावनेने जगायला हवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला असं वाटत असेल की जीवनात आता सर्व काही थांबलं आहे, आता आपल्या जीवनाचा काहीच अर्थ उरला नाही, तेव्हा फक्त एकदा बाहेर डोकावून बघा. लोकांचे हाल बघून तुम्हाला असं जाणवेल की आपली परिस्थिती ही खूप चांगली आहे. म्हणून कधी स्वतःला कमी लेखू नका. आपण हे जीवन जगतो हे सर्वोच्च आहे, याला कधी नाव ठेवू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज जो कुठलाही मार्ग तुम्हाला दाखवतील त्या मार्गावर चालण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. दुसऱ्यांचं चांगलं करा, आपलं आपोआपच चांगलं होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.